तुम्ही म्हणाल माऊलीनो, सर मग हे श्राद्ध करा श्राद्ध करा, श्रद्धेने जे घातलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आलं का लक्ष? महाराज लोक हे कीर्तनामधून सांगतात. हे कशासाठी सांगतात तर लक्षात ठेवा, अनेक समाज, वेगवेगळ्या प्रकारचा समाज एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्या समाजाला अन्नदान घडावं. उद्देश पहा, कारण दुसऱ्या कोणत्याही दानाने मनाची तृप्ती होत नाही, पण अन्नदानाने जेवण केल्यानंतर जेवण करू वाटतं का? नाही. ढेकर दिली का, जे ढेकर दिल्यानंतरही जेवतात. आलं का लक्षात? ते नियमामध्ये बसत नाही. म्हणजे नियमाला हा अपवाद असतोच, लक्षात ठेवा. सांगायचंय काय मला, की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्यामुळं आमच्या वारकरी संप्रदायामधले बरेच लोक की श्राद्ध वगैरे केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे आणि प्रमाणे देतात बरं का. पिंडदान पिंडी ठेविले करून तिळी तिळवण बरं का मेळवी. आता जे सांगतात ते जगद्गुरु तुकोबार आहेत. आता जिवंतपणे त्यांनी सांगितलं का मेल्यानंतर सांगितलं? हे जिवंतपणे सांगितलं. पिंडदान पिंडी ठेविले करून, जिवंतपणेच हा पिंड जो आहे तो पिंड भगवंताला अर्पण करायचा. मी देह, मी आणि माझे. लक्षात आलं का? तिळी तिळवण हे तीन अतिशय महत्वाचे. सर्वात अहंकार, महत्त्व आणि अज्ञान हे तिन्ही गेल्याशिवाय पिंडदान होऊ शकत नाही. हे तिन्ही जाणं म्हणजे काय? अज्ञान, ज्ञान प्राप्त झालं फक्त भक्तीच्या साह्याने हे तिन्ही लोक पावले जातात. लक्षात ठेवा. अभंगाचा अर्थ नीट लक्षात घेत जावा की तो अभंग महाराजांनी ज्या अर्थी जिवंत असताना तो लिहिलेला आहे. आपण या अनुषंगाने जेवढे काही मी अभंग घेतलेला आहे त्याच्यावरचं चिंतन चालू आहे. पिंड पदावली याच्या रिलेटेड जेवढे अभंग आहेत, मग ते जगद्गुरु तुकोबारायांचे असतील, नामदेवरायांचे असतील किंवा शांतीब्रह्मा एकनाथ माऊलींचे असतील, त्या अभंगाचं सर्व त्याच्यामध्ये सारांश आहे. आणि त्या अभंगाला धरूनच हे तुम्हाला माऊलीनो मी सांगतो. जरा किचकट आहे विषय, तुम्हाला मावशी हे समजलं पाहिजे का नाही तुम्हाला? आणि हे जिवंत आहे तोपर्यंत समजलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मी काय म्हणत असतो नेहमी, लक्ष द्या. बोलू नका, लक्ष द्या. मी नेहमी सांगत असतो, जिवंतपणी हा देह, हा पिंड भगवंताला अर्पण केला पाहिजे. नाहीतर मेल्यानंतर पहा, मृत झाल्यानंतर ते पित्र योनीमध्ये जातात. मग आपण जेव्हा त्यांच्यासाठी पिंडदान करतो, ध्यानात आलं का तुमचं? पिंडदान हे कुणासाठी घडतं? जो पिंडदान करतो त्याच्या पाठीमागच्या सर्व कुळाचा उद्धार झाला पाहिजे. पिंडदान करणं म्हणजे मी माझे यातून मुक्त होणं, अज्ञान नाहीच होणं, आणि मी माझे मधून मुक्त झाला की अहंकार गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देवची झाला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, महत्त्व म्हणजे काय? शब्दाचे अर्थच असे एक लक्षात ठेवा. भगवंताने हा देह कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमट. ज्यासाठी मला हा देह दिलेला होता तो देह मी त्याच कामासाठी वापरला. आलं का लक्षात? आणि म्हणून पुढे झाले कर्मांतर. ज्या महत्त्व यातून हे सर्वच्या सर्व भगवंताच्या चरणी अर्पण करणं, नवे नवे मी तू पण अद्वैत भाव जिवंतपणे निर्माण होणं. आता ते बोलाचीच कडी बोलाचाच भात
कीर्तनात बोलण्यासाठी भरपूर जण हे करतात, पण आचरणात आहे का त्यांच्या? नाही, ते आचरणात नसतं, लक्षात ठेवा. आपल्या दारामध्ये येऊन कीर्तनकार 2 तास कीर्तन करतो, त्याच्या पलीकडे तो 22 तास काय करतो हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. तो आचरणात आणतोय का? आपल्याला जो सांगतोय तो आचरणात आणतोय का? नाही ना. आता भगवंताला जर हा पिंड तुम्ही दान केलेला असेल तर ह्याची काळजी करायची काय कारण आहे का? सांगा बरोबर. हा, मग दवाखान्यात कशाला ऍडमिट व्हायचं? परमार्थिक म्हणून इच्छित असाल, लक्षात ठेवा. एवढा कुणी बी उठायचं आणि परमार्थ करायचा, कुणी बी उठायचं आणि कीर्तन करायचं. आणि आजकाल बाजारात तेच चालू झाले. जे खरे कीर्तन जे खरे भक्त आहेत, लक्षात ठेवा, ज्यांनी कीर्तन त्यांच्या योग्यतेप्रमाणे करायला पाहिजे आहे, त्यांना बाजूला सारलं जातं. आणि अशा जणांची कीर्तनं ठेवली जाते की जे जोक विषय, अरे मग विषयाच्या गप्पा त्या दिवशी मारल्यानंतर तुम्ही भगवंताला समर्पित होणार आहे का? तुमचा पिंड भगवंताला समर्पित होणार आहे का? हा, नाही ना. म्हणून खरा अर्थ पिंड पदावरी दिला आपुलीय करी, याचा खरा अर्थ काय? आणि मी काल म्हणजे पाठीमागच्या प्रवचनामध्ये बोलून गेलो होतो, लक्षात ठेवा. विष्णुपद पिंड पदावरी, पद एकच पद आहे, आलं का लक्षात? आणि तेही विष्णुपद. कुठं आहे ते? तर गया. अरे त्या विष्णुपद याचा फार मोठा इतिहास आहे. आणि ते विष्णुपद किंवा हा जो बाकीचा जो उठाठेव करताय ते भगवंतानी स्वतः देवहूतीला, म्हणजे कदम मुनींची पत्नी, तिच्या पोटी जन्म घेऊन अहंकार घालवायचा होता. या अहंकारातून बाजूला काढण्यासाठी भगवंतानी स्वतः उपदेश भागवतामध्ये, कथा आलेले एकनाथी भागवतामध्ये पहा त्यावरून, तिथे त्यांनी सांगितलंय की यातून जे श्राद्ध वगैरे लोक मेल्यानंतर करतात ते म्हणजे जित्यानाही अन्न आणि मेल्यावरही पिंडदान. कशासाठी? हा, जिवंत आहे तोपर्यंतच पिंडदान करणं हे महत्वाच्या गोष्टी असतात. बरं, पिंडदान करताय, मग आपणच ठरवताय काय खायचं ते, आणि ते आपणच जेवण करताय. अभंग सगळा व्यवस्थितरित्या पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि असा मी पिंड हा दान केल्यामुळे, माझ्याच हाताने मी माझा पिंड कुठं दान केला? भगवंताच्या चरण कमलावर, पिंड पदावर. पद विष्णूंचे चरण कमल, लक्षात ठेवा, त्यावरती मी दान केलेलं आहे. म्हणजे या देहावरची पूर्णपणे सत्ता ज्यांचा आहे, ज्यांनी दिला होता त्यांना अर्पण करून टाकणं. आणि या मुखातून काय करतोय? फक्त रात्रंदिवस नामस्मरण, भक्ती, हेच फक्त टार्गेट ठेवलंय. म्हणून पुढे म्हणतात झाले गयावर्जन. आलं का लक्षात? गयामध्ये मला जायची आवश्यकता नाहीये, कारण तिथे जाऊन पिंडदान करण्यापेक्षा मी भगवंता तुमच्या चरणीच सर्व हा माझा देह काय केलेला आहे, मी अर्पण केलेला आहे. आणि असलं बरं का, हे असं थोतांड मला हे करायला लावू नका, किंवा असं मला ठेवू नका. स्वतः